अरुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर दाखल केलेल्या याचिकेवर 5 एप्रिलला सुनावणी। लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार? त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तरी त्यांचा पोटगीसाठी अर्ज, मुंडेंच्या वकिलांचा दावा। धनंजय मुंडे मुलांना स्वीकारत आहेत पण मुलांच्या आईशी त्यांनी लग्न केलं नाही। मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद, तर मुलं त्यांची म्हणता मग करुणा मुंडे आई कशा नाहीत? कोर्टाचा सवाल। शिंदेंच्या बदनामी मागे ठाकरे गट, कुणाल कामराच्या संपर्कात असल्याचं राऊतांनी स्वीकारलंय। संजय निरुपम यांची टीका, तर कामराला 4 कोटींपेक्षा जास्त फंडिंग, निरुपमांचा दावा। कुणाल कामराशी माझं बोलणं झालंय, तो कोणी अतिरेकी नाही। कामराला मेसेज कॉलवरून अनेक धमक्या, कामराला सुरक्षा देण्याची राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी, संजय राऊतांची प्रतिक्रिया। सरकार बोळ्याने दूध पितंय का? विशेष अधिवेशन बोलवा, महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी कायदा करा, अन्यथा शिवरायांचा अवमान व्हावा अशीच यांची इच्छा असा अर्थ। उदयनराजे स्वतःच्याच सरकारवर बरसले। उदयनराजेंना प्रश्न विचारण्याचा अधिकार, उदयनराजेंच्या अपेक्षेप्रमाणे संबंधितांना कडक कारवाई करू। छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही कडक शासन करू, फडणवीसांचं आश्वासन। वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही, रायगडावर वाघ्या कुत्र्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा, उदयनराजेंची मागणी। महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित करू नका, महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही, अजित पवारांचं विधान। छत्रपती शिवराय सर्वधर्मीय नव्हते, काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंचं वक्तव्य।